नमस्कार, वेलकम टू गायडन्स ग्रुप. सिम्प्लिफायच्या ह्या सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सध्याच तुम्हाला जर माहिती असेल तर नोबेल प्राइज जाहीर झाले आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे नोबेल प्राइज ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिले जातात. सायन्सच्या रिलेटेड फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा पीस प्राइज असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल प्राइज दिले जातात. तसंच एका नोबेल प्राइजमध्ये जे फिजिक्स क्षेत्रात ह्यावर्षी जे देण्यात आलं आहे ते डिस्कस करण्यासाठी आज आपण निलेश सरांना इकडेच बोलवलेला आहे आणि हाच ऑब्जेक्टिव्ह आहे की हा फिजिक्स प्राइज नक्की कशावरती दिला गेला आहे, कोणाला दिला गेला आहे आणि का दिला आहे. त्याच्यातच अजून एक काही त्याबद्दलचे काही ट्रिव्हिया आहेत, छोटे मोठे, म्हणजे एक छोटे इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला समजणं गरजेचं आहे. सिम्प्लिफाय सिरीजचं तुम्हाला माहितीच आहे की हाच ऑब्जेक्टिव्ह आहे की जे काही न्यूजपेपरमध्ये किंवा चालू घडामोडी ह्याच्याशी निगडीत न्यूजपेपरमध्ये जे इव्हेंट्स येत असतात त्यांना साध्या सोप्या भाषेत, इन शॉर्ट सिम्प्लिफाय केल्यासारखंच तुम्हाला ते प्रेझेंट करणं हाच आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. सो हाच आहे की आजचा जो टॉपिक आहे तो नोबेल प्राइजवरती आहे. पुढे जाण्याच्या आधी फक्त सगळ्यांना आठवण करून देतो की जर कोणी नवीन जॉईन होत असेल आमच्यासोबत तर नक्कीच सबस्क्राईब करा ह्या चॅनलला आणि लाईक तर नक्कीच करा आणि जेवढं होऊ शकेल, ज्यांना मदत होऊ शकेल ह्यांची, तुम्ही ह्याला शेअर करा. ऑलराईट. सो निलेश सर, फक्त एक सांगा की ह्या वर्षीचे हे नोबेल फिजिक्सचे प्राइजेस जे आहेत ते कोण हे दोन व्यक्ती आहेत ज्यांना ते मिळाले? सो बेसिकली हे जे प्राइज होते ह्या वर्षीचे ते रॉजर पेनरस यांना अर्ध देण्यात आलं आणि अर्ध देणं ते म्हणजे रियार्ड गेझर आणि अँड्रिया गेज यांना. ऑल राईट. म्हणजे असं काही आहे का की त्यांनी इंडिव्हिज्युअली कामं केली आहेत की कसं आहे, म्हणजे दोन किंवा तीन व्यक्तींना कसं काय देण्यात आलं? सो बेसिकली रॉजर पेनरस यांचं एक वेगळं काम आहे आणि रियान गेन्झल आणि अँड्रिया गेज यांचं वेगळं काम आहे. आता यांनी पण जे काम केलं ना, यांनी पण वेगवेगळं काम केलंय. यांची पण टीम नाहीये, हे पण गेज वेगळे आहेत, अँड्रिया गेन्झल वेगळे, अँड्रिया गेज वेगळे. पण यांनी काय केलं, यांचा ऑब्जेक्टिव्ह जो होता तो सेम होता पण एकत्र काम नाही केलं. यांचं काम वेगळं, यांनी जर्मनला केलं, यांनी युएसला केलं, पण दोघांचं कन्क्लुजन जे आलं हे कन्क्लुजन दोघांचं सेम आलं. ओके. सो मग आम्हाला सांगू शकता का की रॉजर पेनरोसनी यांनी असं काय डिस्कव्हरी केली ही ब्लॅक होल बद्दल, म्हणजे हे काय डिस्कव्हरी केली ज्यांना त्यांना रेकॉग्निशन मिळालं? बेसिकली आइन्स्टाईनचं आपण जर रिलेटिव्हिटी बघितली 1915 ची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्या बेसिसवरनं त्यांनी सांगितलंय की ब्लॅक होल हे आहेत. ब्लॅक होल प्रेडिक्ट केलं, त्यांनी प्रिडिक्शन दिलं, ते पण जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवरनं. 1905 ला रिलेटिव्हिटी आणली, ती होती स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, म्हणजे ती फक्त स्पेस अँड टाइमची होती. पण ही जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कसली आहे, ग्रॅव्हिटी, स्पेस अँड टाइम ह्या तिघांना एकत्र केलं यामध्ये, आणि या बेसिसवरती त्यांनी ब्लॅक होल ही कन्सेप्ट फाउंड आउट केली आहे. ऑलराईट. म्हणजे पेनरोस यांनी हे प्रूव्ह केलंय की जे आइन्स्टाईननी 1905 ला आणि 1915 ला जे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये मांडलेलं की ब्लॅक होल नावाचं काहीतरी स्पेस मध्ये आहे, हे त्यांनी तिकडे प्रूव्ह केलं. येस. पण असं म्हणता येईल की फक्त रॉजर पेनरोस नव्हते, आपण जरा नोबेलला जरा लेट केलाय, यांच्याबरोबर स्टीफन हॉकिंग पण होते. स्टीफन हॉकिंग दोघांना एकत्र बघितलं, एक त्यांचं इक्वेशन पण आहे, पेनरोस हॉकिंग इक्वेशन पण आहे. या दोघांचं एक इक्वेशन, पण दोघांनी खूप कामं केलेत, पण आता काही कारणामुळे आपल्याला फक्त या एकट्यानं द्यावं लागतं नोबेल. ओके. म्हणजे उशिरा कदाचित देण्यात आला आणि स्टीफन हॉकिंग 2 वर्षापूर्वीच. ठीक आहे. मग सर, ह्याच नोबेल ह्या फिजिक्सच्या प्राइज मध्ये ह्या दोघांचं काय कंट्रीब्युशन आहे? ओके. सो आपण जर गेन्झल आणि गेज यांकडे बघितलं तर यांनी सांगितलं की आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे, या मिल्की वे गॅलेक्सीच्या सेंटरला एक असा सुपरनोवा किंवा सुपर मॅसिव्ह हेवी एक बॉडी आहे आणि ती कलेक्शन ऑफ स्टार आहे, आणि त्याच हेवी बॉडीला आपण एक ब्लॅक होल असं म्हणतो. म्हणजे सांगितलं की या गॅलेक्सीच्या सेंटरला एक असा स्टारचा बंडल आहे किंवा असं एक ब्लॅक होल मॅसिव्ह हेवी बॉडी आहे, आणि ती बॉडी आपली ब्लॅक होलची बॉडी आहे. पण मग सर, यांनी ते प्रूव्ह कसं केलं, म्हणजे पेनरोसनी किंवा यांनी गेन्झल आणि गेजने हे प्रूव्ह कसं केलं की मिल्की वेच्या मधोमध एक, जसं तुम्ही म्हणालं, मास एक आहे किंवा एक सुपर बॉडी आहे, हे कसं प्रूव्ह केलं? सो बेसिकली बघायला गेलो तर एक टेलिस्कोप्स आहेत, ठीक आहे, ते आपण चिलीला लावलेले, गेज आणि गेन्झलने जर्मनला लावले. चिली म्हणजे देशात? चिली देशात. ओके. सो त्या टेलिस्कोपने त्यांनी खूप आता हे बघायला गेलं तर 6 महिन्यांचा किंवा 3 महिन्यांचा खेळ नाहीये. त्यांनी गेले 1 डिकेड, 10 वर्ष झाली, 10 वर्षांचा अभ्यास चालू त्यांचा, आणि त्या टेलिस्कोपचा यूज करून त्यांनी तिकडे एक सेंटरला त्यांना कलेक्शन ऑफ स्टार दिसलं. दॅट इज अ स्टार, कलेक्शन ऑफ स्टार. ठीक आहे. आता ब्लॅक होल बघायला गेलो की ब्लॅक होलचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड एवढी मोठी असते की
की त्यामध्ये आपली लाईट पण गेली तर लाईट पडू शकत नाही, एवढं तिथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड जास्त आहे. आणि त्याच फील्डमध्ये त्यांनी सांगितलं की सेंटरला एवढी ग्रॅव्हिटी आहे, मग तुम्ही तिकडे अभ्यास कसा केला? कारण की त्या सेंटरच्या साईडला एक कॉर्नर एज असते, ठीक आहे, त्या एज वरनं जर आपण अभ्यासला तर त्या एज वरती लाईट रिफ्लेक्ट होते, पण सेंटरच्या मध्ये गेलो तर त्याची लाईट जात नाहीये, बरं, लाईट रिफ्लेक्ट होत नाही. तर सेंटरच्या कॉर्नर झोन आपल्याला कळतं किंवा तिच्या आतमध्ये चाललंय, पण त्या साईड वरनं लाईट परत येते. ओके, म्हणजे ते सर आपण ते ग्रॅव्हिटी मूवी किंवा तो दुसरा कोणता आलेला इंटरस्टेलर मध्ये की असा तो सर्कल आहे आणि मग बाजूला ते रिम दिसते आणि खालती इकडे मध्ये काळोख आहे. येस, परफेक्ट, तसंच आहे का? येस, परफेक्ट आहे, परफेक्ट. आणि या एज वरनं आपल्याला आधी डिस्कव्हर करून टाकलं की काय? म्हणजे संकल्पना आपल्याकडे होती, म्हणून त्या संकल्पनेने आपण ती मूवी काढली आणि आपण ती संकल्पना प्रूव्ह करतोय. ओके, मग ह्या लोकांनी ती संकल्पना प्रूव्ह केली. येस. ओके ओके, मग हे प्रूव्ह करणं म्हणजे काय? ह्यांनी कोणते फोटोज बिटोज काढले की काय? सो बेसिकली याचे फोटो अजूनपर्यंत आले नाहीये, त्या फोटोवरती काम चालू आहे. ओके, त्यांनी थेरी मांडली, ती थेरी प्रूव्ह झाली आणि ते फोटोवरती काम चालू आहे अजूनही. सर, थिअरी प्रूव्ह होणं म्हणजे काय? म्हणजे त्यांनी काही असे इक्वेशन बनवले की काय काय आहे ते? सो बेसिकली मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत. हे सगळं जे काय आहे ते फक्त मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत. असं कोणती थेरी नाही की आपण हिस्ट्री वाचतो, जॉग्राफी वाचतो, ती लेंदी थेरी असते. तुम्ही बघायला गेलात ना तर स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी फक्त 1.5 पानाची आहे. फक्त 1.5 पान, म्हणजे एक पान आणि मागचं असं आइन्स्टाईनने मांडलेलं 1.5 पानाचं. तर ती पण डिस्कव्हरी एवढी मोठी आहे, आता आपण जे युज करतो, आपण ज्या टेक्नॉलॉजी युज करतो ती बघायला गेलो तर त्याच बेसवरती आहे, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वरती. सो हे सगळं बेसिकली प्रूव्ह केलंय त्यांनी मॅथमॅटिकली. येस, आणि ते कागदावरती आहे आणि ते रेकॉग्निशन म्हणून त्यांना हा फिजिक्सचा प्राइज मिळालेला आहे. ऑल राईट. आणि मग ह्यांना हाफ हाफ का केलंय? ह्याने हाफ काम केलं, ह्याने हाफ काम केलं की ह्या तिन्ही गटांना रेकॉग्निशन म्हणून ते डिस्ट्रीब्यूट केलंय? ओके, सो मी काय म्हणालो आधीच की जे नोबेल प्राइज होतं ते हाफ पेनरोजला दिलं आणि हाफ जे आहे गेंजा आणि गेजला दिला. तर गेंजा आणि गेज देण्यामागचं कारण काय होतं? मी काय म्हणालो मगाशीच की दोघांचं काम वैयक्तिक होतं, वेगवेगळं होतं, पण दोघांचं कन्क्लुजन काय होतं ते एक होतं. म्हणून या दोघांना हाफ प्राइज दिला आपण. आणि पेनरोज यांनी काय केलं की ब्लॅक होल थेरीज मांडली. बेसिकली जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वरनं त्यांनी ब्लॅक होल डिस्कव्हर करून दाखवलाय, म्हणजे मॅथमॅटिकली. मग सर, मी थोडंसं टर्मिनॉलॉजीज मध्ये मग कन्फ्युज होतो, हे माझ्या लक्षात आलं. ओके, पण मग हे डायरेक्ट इकडे म्हणतात की फॉर डिस्कव्हरी ऑफ सुपर मॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट ऍट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ह्याच्यात फरक आहे का की सॉरी गॅलेक्सी आहे का? गॅलेक्सी. ओके, मग हा जो एक्सप्लेनेशन आहे, हा एक्सप्लेनेशन नथिंग बट ब्लॅक होलच का? की सुपर मॅसिव्ह ऑब्जेक्ट आहे, कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट आहे सेंटरला, तो म्हणजे ब्लॅक होलच आहे की काय आहे ते वेगळं आहे? सो सुपर मॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच ब्लॅक होल. तुम्हाला मी काय म्हणालो, बेसिकली समजा आता ही रूम आहे, ह्या रूमला मी कॉम्पॅक्ट करत गेलो एका पॉईंट पर्यंत आणलं. त्या पॉईंट पर्यंत आणल्यानंतर त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होते, एकदम जास्त होते. म्हणजे बेसिकली ज्या हेवी बॉडीज आहेत त्या हेवी बॉडीजच्या सराउंडिंग ग्रॅव्हिटी काय असते आपली, मॅक्झिमम असते, जास्त असते. आता मी अर्थला, लेट सपोज अर्थला मी कंपोज करत 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 गेलो, मी एका पॉईंट पर्यंत आणलं, तो पण ब्लॅक होल बनेल. सूर्य सुद्धा ब्लॅक होल बनणारच आहे. कारण की का, जेव्हा सूर्य एक तारा आहे तेव्हा त्या स्टारची हायड्रोजन जो हेलियम बाहेर पडेल पूर्ण, तर तारा तो मरेल, वन टाइप ऑफ. तेव्हा त्या ताऱ्याला म्हणतात न्यूट्रल स्टार, न्यूट्रॉन स्टार असं म्हणतात, व्हाईट ड्रॉप असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग जेव्हा तो व्हाईट ड्रॉपची पुढची स्थिती घेतो तेव्हा तो ब्लॅक होल बनतो. ब्लॅक होल म्हणजे काय की एक मोठा ऑब्जेक्ट कंप्रेस करत 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 एका सिंग्युलॅरिटी मध्ये येणं. आणि हे सगळं ह्या लोकांनी मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. येस, मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. ऑल राईट, भारी भारी. मग तर नक्कीच सर, हे आणि ह्याच्यात मग तुम्ही जसं सांगितलं की पेनरोजचं काम त्यांच्या सोबत मिळून स्टीफन हॉकिंग्सने सुद्धा केलेलं. दुर्दैवाने कदाचित हा फिजिक्स प्राइज 2 वर्षाने नक्कीच उशीरा आला किंवा स्टीफन हॉकिंग्सना पण मिळालं असतं. याच्या मागे पण सर हे अजून एक पॉईंट आहे ना, स्टीफन हॉकिंग्सला आजपर्यंत नोबेल प्राइज नाही मिळालाय, असं आहे का की आधी मिळालाय त्यांना? नाही मिळालं, कधीच नाही मिळालं. हो, तुम्ही काहीतरी सॉरी मी सांगू होतो, यांच्या मागे एक इंडियन सायंटिस्टचं पण खूप मोठं काम आहे. ओके, सो कोलकातामध्ये रॉयल कॉलेज आहे, त्या रॉयल कॉलेजमध्ये चौधरी म्हणून एक आहेत, त्यांनी पण ह्या इक्वेशनला मदत केली. जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडलं ना, त्या मांडण्यासाठी त्यांनी इक्वेशन प्रूव्ह केलेलं त्यांनी पण. सो ते इंडियनच्या हिशोबाने बघायला गेलो ना आपण नोबेल, इंटरेस्टिंग पार्ट आहे. कोणत्या तरी एका भारतीय शास्त्रज्ञाने सुद्धा त्याच्यात कुठला तरी छोटूसा का आहे ना, पण योगदान दिलं, चांगलं केलेलं आहे. ऑल राईट. सो म्हणून हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला लक्षात ठेवणं आणि ह्याला बेसिकली प्रेस करणं हे महत्वाचं आहे. असं
ठीक आहे सर. तुम्ही सर मगाशी आपण सुरू करताना एक छोटंसं एक ट्रिव्हिया सांगत होतात की डॉक्टर नारळीकर हे जे भारताचे एक सगळ्यात यंग असं म्हणूया आपण किंवा सगळ्यात ग्रेट भारताने दिलेले एक ॲस्ट्रोफिजिक्स आहे, त्यांच्याबद्दल एक तुम्ही ह्यावरती एक स्टोरी सांगत होता. ओके, सो बघायला गेलो 1997 मध्ये डॉक्टर नारळीकरांनी पुण्यामध्ये एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली. तर त्या कॉन्फरन्स मध्ये एवढी पब्लिक आली, एवढं पॉप्युलेशन म्हणजे एवढं माणसं आली की ते डोर जो आहे तो डोर तोडायला लागला. आणि तिकडे येऊन त्या नागरिकांना तेव्हा अटक पण केली. तर तेव्हा ते व्यक्तिमत्व होतं ज्यांना ऐकायला एवढे आलेले माणसे ते होते रॉजर पेनरोज. ओके, नाईस नाईस, ऑल राईट, ठीक आहे. सो हे बेसिकली लक्षात आलं हा फिजिक्सचं काय आहे. सर माझी रिक्वेस्ट आहे, असंच केमिस्ट्रीमध्ये ह्या वर्षी काय मिळालं आहे किंवा त्या पर्सनॅलिटीज कोण आहेत त्याच्यावरती पण एक अशीच एक सिम्प्लिफाय सिरीज करायला हवी. राईट, सगळ्यांना लक्षात ठेवा, निलेश सर रोज बेसिक्स टू ॲडव्हान्स असं फिजिक्सचं एक लाईव्ह सेशन रोज सकाळी घेत असतात. ऑलराईट, आणि त्याचं टायमिंग साधारणपणे ते आता त्यांचं पुढचं शेड्यूल बघून ते थोडंसं ऍडजस्ट करतील, पण ते आपल्याच गायडन्स ग्रुपच्या चॅनलवरती लाईव्ह त्याच्यावरती घेतात. आणि बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे लिटरली स्कूल लेवल पासून तर जेवढं फिजिक्स असेल ते वरचे 12वीच्या लेवल पर्यंतचं सिर्फ फिजिक्स ते त्यांनी पूर्णपणे घ्यायचं असं त्यांनी तो प्लॅन केलाय. मी करेक्ट आहे सर? येस. सो तो असेल आणि तुम्हाला जर तो बघायचा असेल तर गायडन्स ग्रुपच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओज मिळतील. मला वाटतं आतापर्यंत सरांनी एक 7-8 त्याचे सेशन्स घेतलेलेच आहेत. ओके, सो हा आजचा सेशन कसा वाटला, हा एक वेगळा इंटरॅक्शन आम्ही आज करायचा प्रयत्न केला, तो कसा वाटला खालती आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आवडत असेल, लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांकडे ह्याला शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, गुड डे. थँक्यू सर. येस, बाय.